फिर्यादीस बक्षीसपत्राद्वारे देण्यात आलेली शेतजमीन पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला देऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणात अक्कलकोट येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री कल्याणकर यांनी आरोपी विरुद्ध इश्यू प्रोसेसचा आदेश पारित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक 1 राबिया बी शेख यांच्या मालकीची मौजे डोंबरजवळगे तालुका अक्कलकोट येथील शेतजमीन होती. या जमिनीपैकी 1 हेक्टर 31 आर क्षेत्रफळाची शेतजमीन सन 2020 मध्ये नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे फिर्यादीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतर 2024 मध्ये हीच जमीन पुन्हा आरोपी क्रमांक 2 इसाक शेख तसेच फिर्यादीचे इतर 3 सावत्र भावांना बक्षीसपत्राद्वारे देण्यात आल्याचा आरोप आहे. फिर्यादीची शेतजमीन बळकवण्याच्या उद्देशाने आरोपी राबिया बी शेख व इसाक शेख यांनी संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप करत फिर्यादीने अक्कलकोट न्यायालयात ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारी यांच्या मार्फत खासगी फिर्याद दाखल केली होती. न्यायालयाने फिर्यादीचा जाब तसेच सादर करण्यात आलेली कागदपत्रे व पुरावे यांचे अवलोकन करून आरोपी विरुद्ध प्रथमदर्शनीय गुन्हा सिद्ध होत असल्याचे नमूद केले. त्यानुसार आरोपी राबिया बी शेख व इसाक शेख यांच्या विरुद्ध इश्यू प्रोसेसचा आदेश पारित करण्यात आला आहे. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट जयप्रकाश भंडारे यांनी काम पाहिले. दरम्यान या आदेशामुळे संबंधित प्रकरणाची सुनावणी पुढील टप्प्यात जाणार असून न्यायालयीन प्रक्रियेला वेग येणार आहे. फिर्यादी निजाम शेख यांना बक्षीसपत्राने दिलेली शेतजमीन आरोपींनी पुन्हा दुसऱ्या व्यक्तीस बक्षीसपत्राने देऊन फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी अक्कलकोटचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री कल्याणकर साहेब यांनी आरोपींविरुद्ध इश्यू प्रोसेसचा आदेश पारित केलेला आहे. या घटनेची हकीकत अशी की फिर्यादी निजाम शेख यांना आरोपी राबिया बी शेख यांनी बक्षीसपत्राने दिनांक 2020 रोजी 1 हेक्टर 31 आर ही शेतजमीन दिलेली होती आणि त्यानंतर 4 वर्षांनी 2024 रोजी तीच शेतजमीन पुन्हा राबिया बी शेख यांनी आरोपी नंबर 2 इसाक शेख यांना तीच शेतजमीन बक्षीसपत्राने दिली. त्याचप्रमाणे त्याच शेतजमिनीतला काही भाग फिर्यादीचे सावत्र भाऊ यांना देखील तीच शेतजमीन या ठिकाणी बक्षीसपत्राने दिलेली होती व त्या सावत्र भावाने पुन्हा आरोपी नंबर 2 इसाक शेख यांना ती शेतजमीन खरेदी दिलेली आहे. अशा पद्धतीने फिर्यादीला दिलेली शेतजमीन ही गिळंकृत करण्याच्या उद्देशाने आरोपीने संगनमताने सदरचा व्यवहार केला असल्याने फिर्यादीने अक्कलकोट न्यायालयामध्ये खासगी फिर्याद आरोपीविरुद्ध दाखल केलेली होती. त्यावेळी फिर्यादीचा जबाब, आम्ही दाखल केलेली कागदपत्रे व त्याच पद्धतीने पुराव्याचे अवलोकन करून अक्कलकोटचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री कल्याणकर साहेब यांनी आरोपींविरुद्ध इश्यू प्रोसेसचा आदेश पारित केलेला आहे.